जिंतूर तालुक्यातील साईबाबा विद्यालय एल्दरी कॅम्प या ठिकाणी लष्कर-ए-शिवबा मित्रमंडळ यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचं वाटप केलंय। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक मोठे, प्रमुख पाहुणे दत्तराव नवले, गजानन चव्हाण, मदन चव्हाण, रवी मोहरे, डॉक्टर शेखर हैदर व आनंद वाकळे यांच्यातर्फे गणवेश वाटप करण्यात आले। त्या प्रसंगी लष्कर-ए-शिवबा मित्रमंडळ अध्यक्ष परमेश्वर माकोडे, उपाध्यक्ष राजेश ढवळे, नितेश आडणे, प्रमोद सनईकर, लष्कर-ए-शिवबा मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांच्या हस्ते मुलांना गणवेश वाटप करण्यात आले। यावेळी सूत्रसंचालन जाधव यांनी केले। याही वर्ष तिसरे गणवेश वाटप, मोफत गणेश वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दरवेळेस आम्ही या शाळेत गणवेश वाटप करतो आणि गरजू विद्यार्थ्यांना आता परिस्थिती अशी झालेली आहे आपल्या महाराष्ट्रात, सर्वस्वी खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांची मुलं आहेत। या शेतकऱ्यांच्या मुलांना गणवेशाची, शैक्षणिक साहित्याची आवश्यकता फार आहे। त्यामुळे हे आमचं मित्रमंडळ लष्कर-ए-शिवबा मित्रमंडळ दरवर्षी या विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे सहकार्य करत राहील अशी मी ग्वाही देतो। लष्कर-ए-शिवबा मित्रमंडळ एल्देरी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी साईबाबा शाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला आहे। तरी मी आज म्हणणे काही की मित्रमंडळ एवढं कार्य करते मान्य आहे मला, पण याच्यात जर बाकीचे लोक जर इन्व्हॉल्व झाले असेल तर याच्यापेक्षा अजून मोठा कार्यक्रम होण्याची चान्सेस आहे। त्याच्यामुळे मी म्हणणं आहे की बाकीच्या लोकांना अजून याच्यात सहभाग नोंदवावा, कारण प्रत्येक शाळेला आहे ना प्रत्येक विद्यार्थी कपडे घेऊ शकत नाही आहे। काही विद्यार्थ्यांना भेटत नाही, तेच 3-3 दिवस 4-4 दिवस घालतात। त्यांच्यामुळे माझं म्हणणं आहे की असे मित्रमंडळ अजून जर सहकार्य कोणी केलं, अजून असे कार्यक्रम केले तर कार्यक्रम वाढू शकतात। एवढं माझं मित्रमंडळ बघून जे लष्कर-ए-शिवबा मित्रमंडळ एल्देरी। प्रतिनिधी रियाज चाऊस, NTV न्यूज मराठी, जिंतूर, परभणी।